अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 21 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा अर्थात आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस आहे। अर्थात त्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना गुरुपद कसं द्यावं किंवा तुमच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र मठ मंदिर असेल तर तिथे जाऊन गुरुपद कसं द्यावं किंवा घरच्या घरी ते शक्य नसेल तर घरच्या घरी गुरुपद कसं द्यावं याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सगळी म्हणजे गुरु करताना कोणता मंत्र बोलावा, कोणत्या विशेष सेवा कराव्यात, पहिल्यांदा काय करावं, त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय, या अशी छोटी छोटी सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा। सर्वप्रथम गुरु का करावा? बघा, आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं। तर गुरु का करावा आणि गुरु का असावा? बघा, अर्थात आपण सगळे प्रापंचिक माणसं आहोत, संसारिक माणसं आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत, असंख्य अडचणी असतात, वैवाहिक, मानसिक, प्रापंचिक, शारीरिक, आर्थिक, बऱ्याच विळख्या अशा समस्यांच्या विळख्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि त्या समस्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी असा एक मार्गदर्शक आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं। जो मार्गदर्शक स्वतः परब्रह्मासारखा असावा, ज्याच्याकडे कोणताही स्वार्थीपणा नसावा, निस्वार्थी तो मार्गदर्शक असावा आणि असा गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतो। जो मार्गदर्शक आपल्याला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी योग्य ते सल्ले देईल किंवा आपलं आयुष्य सुखी होण्यासाठी मार्गदर्शन करेल किंवा प्रपंचाच्या गाड्यातून परमार्थाकडे जाण्याची दिशा दाखवेल। त्याचबरोबर प्रपंच करत असताना सुद्धा परमार्थ कसा करावा, परमार्थ कसा साधावा हे याचे धडेसुद्धा तो मार्गदर्शक, तो गुरु आपल्याला देईल। असा गुरु आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे। आता महाराजांनाच का गुरु करावं? बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वामींनाच गुरुपौर्णिमेदिवशी स्वामींनाच गुरु करा, तर माझं असं अजिबात म्हणणं नाही। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणालाही गुरु करू शकता। बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक गुरु असतात, काही गुरु चांगले सल्ले पण देत असतात, काही गुरु वाईट सल्ले पण देत असतात, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण कसा गुरु ठेवावा, कोणता गुरु ठेवावा, ज्याने आपल्याला काय त्याचा फायदा होईल हे आपल्याला कळलं पाहिजे। बघा, वाईट सल्ले देणारे खूप असतात आणि वाईट त्यांचं ऐकून आपण अनेक वाईट बरीच कर्मे करत असतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। खरं तर तो गुरु नसतोच, हे लक्षात घ्या। तर आपल्या आयुष्यामध्ये एकदा जर तुम्ही गुरु केला, आता तुम्हाला काय म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की ताई देवांनाच गुरु करावं का? तर असं अजिबात नाही। बघा, एखादा प्रापंचिक माणूससुद्धा तुमचा गुरु बनू शकतो। जो माणूस तुम्हाला एखाद्या चांगल्या वाटेवरती नेईल, चांगले सल्ले देईल किंवा परमार्थाची गोडी लावेल, भगवंताच्या जवळ कसं जाता येईल याचे तुम्हाला वेड लावेल किंवा गोडी लावेल, असा तुम्ही प्रापंचिक माणूससुद्धा तुमचा गुरु करू शकता। पण एकदा जर तुम्ही आयुष्यामध्ये गुरु केला तर आयुष्यभर तुमच्या श्वासात श्वास असेपर्यंत तुम्ही त्याची पूजा केली पाहिजे। त्या स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा माझ्या गुरूंच्या इच्छेत मी जगणार असा विश्वास तुमच्या मनामध्ये दृढ झाला पाहिजे। बघा, एकदा का गुरु केला की अर्थात आपण गुरूंच्या सल्ल्यानुसारच आपलं आयुष्य आपण व्यतीत केलं पाहिजे। बघा, माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ना ते माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने घडतंय अशी आपली भावना झाली पाहिजे, असा आपला विश्वास झाला पाहिजे। आणि असं नाही की एकदा ह्या वर्षी हा गुरु केला आहे, दुसऱ्या वर्षी गुरुपौर्णिमेला दुसराच गुरु केला आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुम्ही एकनिष्ठ नाही आहात। बघा, एकदा का जर आपण गुरु केला तर आपण त्या गुरुशी एकनिष्ठ असलं पाहिजे। आपल्या श्वासात श्वास असेपर्यंत मरणापर्यंत आपण त्या गुरूंशी एकनिष्ठ असलं पाहिजे। भले त्या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात कितीही सुख येऊ, कितीही दुःख येऊ, पण त्या गुरूंची साथ आपण सोडली नाही पाहिजे। आपले गुरु आपला हात कधीच नाहीत सोडत, पण आपणच त्यांचा हात सोडतो का? तर यांना गुरु केलं आणि माझ्या आयुष्यात हे प्रॉब्लेम चालू झाले, हे माझा काही प्रश्नच सुटेना किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख चालू झालं, तर असं अजिबात नसतं। बघा, तुम्ही त्यांना गुरु केले ना, त्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही चालता, त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सगळं आयुष्य पुढे जाणार आहे। पण तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत, जे दुःख आहे, ते तुमचे भोग आहेत आणि तुमचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात। त्यामध्ये गुरु काय, साक्षात देवसुद्धा आडवे येत नाहीत। प्रत्यक्ष आपले महाराज म्हणायचे, तुझे भोग जे आहेत ते तुला भोगायचेच आहेत, तुझ्या भोगामध्ये मी आडवा येणार नाही। पण जेवढी माझी तू सेवा करशील, माझ्या सेवेत अखंड राहशील, तेवढी बघा, आपण जेवढी महाराजांची सेवा करू, आपल्या गुरूंची सेवा करू, तेवढं आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतं। आणि ज्यावेळी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना,
कोणतंच संकट आपल्या आडवं येऊ शकत नाही आणि आलं तरी त्यातून महाराज आपल्याला तारतातच. कितीही तुमचं मोठं संकट असो, फक्त आपल्या ज्या दिवशी आपण आपल्या गुरु निवडलेला आहे, एखाद्या देवाला, एखाद्या व्यक्तीला आपण गुरु केलेला आहे, त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं आहे, त्याच्यावरती अखंड प्रेम तुमचं पाहिजे, अखंड भक्ती, विश्वास, श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. ना की मला अनुभव येत नाही मग हा गुरु नको दुसरा गुरु आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं द्यावं, महाराजांना गुरुपद कसं द्यावं? बघा, खरं तर दरवर्षी आपण महाराजांना नव्याने गुरुपद दिलं पाहिजे. एक वर्षी घेतलं आहे पुढच्या वर्षी नाही, तर असं नाही. बघा, वाढदिवस आपला दरवर्षी येत असतो, आपण दरवर्षी सेलिब्रेट करत असतो. तसंच गुरुपदसुद्धा दरवर्षी आपण महाराजांना द्यावं लागतात. आता कसं द्यायचं? तुमच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्ही तिथे जाऊनसुद्धा जे काही मी पुढची म्हणजे सगळं जे काही सांगणार आहे गुरुपद तशा प्रकारे तुम्ही केंद्रात जाऊनसुद्धा करू शकता. त्याचबरोबर तर तुम्हाला वेळेअभावी, कामाअभावी केंद्रात जायला जमत नसेल, मठात जायला जमत नसेल, तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा गुरुपद घेऊ शकता. तर आता गुरुपद घेताना आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सेवा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, महाराजांची कशा पद्धतीने सेवा करावी, अभिषेक वगैरे कशी पंचोपचार पद्धतीने पूजा करावी, याचा आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ येणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गुरुपद कसं द्यावं हे बघणार आहोत. तर बघा, सकाळी लवकर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे लवकर करायचे आहे. तर तुमची घराची जी काही स्वच्छता आहे, घर वगैरे छान स्वच्छ करायचं, घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं, आपल्या घरामध्ये तारक मंत्र वगैरे लावून द्या, देवाची गाणी लावून द्या. त्यानंतर तुम्हाला सगळं तुमचं आवरून झाल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे करायची आहे, महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं तामन घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आधी महाराजांची सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. तामन घेतलं तरी चालेल, नाही तर जिथे तुम्ही महाराजांची स्थापना केलेली आहे, आता इथे बघा मी महाराजांची स्थापना केलेली आहे, तसं तिथं ठेवून केलं तरी चालेल. तर आता काय करायचं, पहिल्यांदा उठल्या आंघोळ वगैरे केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आईवडिलांना नमस्कार करायचा आहे. बघा, देवाने प्रत्येकाला न मागता एक गुरु दिलेला आहे, ते म्हणजे आपली आई आणि आपले वडील, जे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं त्यांचं स्थान असतं. तर उठल्या पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना दंडवत घालायचा आहे आणि त्यांचा नमस्कार करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपली देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर महाराजांचं गुरुपद घेण्यासाठी आता काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. त्या आसनावर बसायचं, महाराजांच्या चरणांच्या वरती थोडंसं पाणी टाकायचं. बघा, महाराजांचे जे चरण असतात तिथे थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून अर्थात आपण अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण गुरुपद घेताना देखील थोडंसं महाराजांच्या चरणावरती पाणी टाकायचं. त्यानंतर एक हातात नारळ घ्यायचा, एक गुलाबाचं फूल घ्यायचं. बघा, एक नारळ घ्यायचा, एक गुलाबाचं फूल घ्यायचं. नारळाचे जे शेंडीचा भाग आहे तो महाराजांच्याकडे करायचा. नारळाचा जो शेंडीचा भाग आहे तो महाराजांच्याकडे करायचा आणि त्यानंतर महाराजांना सांगायचं. बघा, गुरुपद घेणं काही मोठं काही करावं लागतं किंवा सायास करावं लागतं असं काही नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण गुरुपद घ्यायचं आहे. तर लाल गुलाबाचं फूल आणि एक नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. नारळाच्या शेंडीचा भाग महाराजांच्याकडे करायचा आहे आणि त्यानंतर महाराजांना सांगायचं आहे की महाराज, आजपासून मी तुम्हाला माझं गुरु मानत आहे आणि आजपासून मी तुम्हाला गुरु मानलेला आहे आणि मी तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. मी तुम्हाला गुरु मानलेला आहे आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. हे वाक्य जे आहे ते तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. परत एकदा सांगते, महाराज, आजपासून मी तुम्हाला माझा गुरु मानलेला आहे आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. हे वाक्य जे आहे ते तुम्हाला 3 वेळा पहिल्यांदा बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की महाराज, आजपासून मी माझे आई, वडील, बंधू, भगिनी, मित्र, आप्तेष्ट, सखा जे काही आहेत ते तुम्हीच आहात. आजपासून मी तुमच्या सेवेत अखंड राहणार आहे. आजपासून मी तुमची रोज 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, जी काही माझ्याकडून जमेल तोडकी मोडकी सेवा मी रोज करणार आहे. तुमच्या सेवेत मला अखंड राहायचं आहे. माझ्यावर जे काही संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तुमच्या आशीर्वादामुळे माझ्या आयुष्यातलं सगळं दुःखाचा नाश होऊ दे. तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी अखंड राहू दे आणि तुमच्या सेवेतून मला दूर अजिबात करू नका. जेवढे काही भोग आहेत
ती भोगायला मी तयार आहे, पण त्या भोगांची तीव्रता तुमच्या कृपेमुळे कमी होऊ दे, तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती अखंड राहू दे, अशी जी काही तुमच्या मनात जे काही साठलेलं आहे ना, ते महाराजांना बोलायचं आहे, महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हायचं आहे, महाराजांना सांगायचं आहे की आजपासून मी तुमची सेवेत रुजू झालेलो आहे। माझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट आहे, वंगाळ आहे, लबाडी असेल, फसवणूक असेल, त्या सगळ्यांपासून मला दूर व्हायचं आहे आणि तुम्ही मला दूर करा, तुमच्या सेवेत मला अखंड राहायचं आहे, एवढं सगळं महाराजांना बोलायचं। तो नारळ आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हटल्याशिवाय आपलं गुरुपद पूर्ण होत नाही, हे लक्षात घ्या। तर तो मंत्र कोणता, हे सगळं बोलून झाल्यानंतर तो नारळ ते फूल तसंच हातात धरायचं आणि तो मंत्र म्हणायचा की अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाठ धारयाम्यहम। हा जो मंत्र आहे तो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, पण हा मंत्र जो आहे तो तुम्हाला न चुकता म्हणायचाच आहे। आणि त्यानंतर परत एकदा सांगते, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थजठरे धारयाम्यहम शिरसाठ धारयाम्यहम। तर हा मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते जे काही नारळ आणि फूल आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचं। तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे गुरुपद घेतल्यानंतर तो नारळ आणि फूल काय करायचं बघा, फूल जे आहे ते महाराजांच्या चरणी तिथेच अर्पण करायचं। तो जो नारळ आहे तिथेच तुम्हाला दिवसभर ठेवायचा आहे आणि ही काही जी गुरुपद आहे ती तुम्हाला सकाळीच घ्यायचं आहे। बघा आता तुम्ही समजा तुम्हाला काही काम आहे, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही घेऊ शकता, फक्त 12 ते 12:30 ही वेळ टाळून तुम्ही कधीही घेऊ शकता, पण माझं मत आहे सकाळी सकाळी आपलं मन शांत असतं, आपण सुशीरभूत वगैरे झालेलं असतो, आपण घरातून कुठेही बाहेर गेलेलो नसतो आणि आपण बघा दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो, नको ते विचार आपल्या मनात येतात, नको ते आपण ऐकून आलेलं असतो, ते सगळं घेऊन जर आपण महाराजांच्या पुढे गुरुपद घ्यायला बसलो तर ते चुकीचं वाटतं। म्हणून सकाळच्या वेळी आपलं मन शांत असतं, आपण पवित्र असतो, तर सकाळच्या वेळीच तुम्ही गुरुपद घ्या, जेणेकरून एक पॉझिटिव्ह वाईब्स पण आपल्या घरामध्ये असतात। तर सकाळच्या वेळी घेतलं तर अतिशय उत्तम। त्यानंतर त्या नारळाचं काय करायचं, नारळ जो आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही स्वामींच्या केंद्रात, मठात, दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाऊन तो नारळ तिथे अर्पण करू शकतात। तर अशा प्रकारे आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे। जर तुम्हाला घरी घ्यायचं नसेल तर तुम्ही केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन सुद्धा घेऊ शकता, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु करायला विसरू नका। स्वामींच्या सेवेत तोच येतो जो खरा भाग्यवान असतो आणि तुमच्या मनात जरी आलं ना की नाही आज मी गुरु करणार आहे, तर ते खूप मोठं भाग्य आहे तुमचं की तुमच्या मनात आलं। मनात येणंसुद्धा खूप मोठ्या मोठं भाग्य असतं, लक्षात घ्या। म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की महाराजांना गुरुपद द्या, महाराजांच्या सेवेत अखंड राहा आणि जो महाराजांचं गुरुपद घेतो ना त्याचं कधीही वाईट होत नाही, त्याच्या आयुष्याचं सोनंच होतं, हे तितकंच शाश्वत सत्य आहे। महाराज साक्षीला आहेत, हे माझ्यावरून मी सांगते, बरेच अनुभव माझ्या आजूबाजूला घडतात त्यावरून मी सांगते। तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, व्हिडिओ खूप मोठा झाला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा। श्री स्वामी समर्थ।